12,000 पेक्षा जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह गोमाता संरक्षणासाठी निवेदन सादर मलकापूर. गोवंश संरक्षण, संवर्धन व सन्मानाच्या विविध मागण्यांसाठी देशभरात सुरू असलेल्या गो सन्मान आव्हान अभियान अंतर्गत दिनांक 27 एप्रिल रोजी मलकापूर येथे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर तब्बल 12,000हून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असल्याने या उपक्रमाला मोठा जनसमर्थन लाभल्याचे स्पष्ट झाले. सदर निवेदनात राज्यातील देशी गोवंशाचे संरक्षण, गोवंशाला राज्यमाता घोषित करण्याची मागणी, गोहत्या कठोर कायदे, गोआधारित अर्थव्यवस्था बळकट करणे, तसेच गोशाला, नंदीशाला व गोचिकित्सा सुविधा उभारण्यासारख्या विविध महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश करण्यात आला. तसेच गोसंवर्धनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर भर देण्यात आला असून या संदर्भात शासनाने ठोस व सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. निवेदनासोबत नागरिकांच्या स्वाक्षरीयुक्त समर्थन सूचीही सादर करण्यात आली. दरम्यान शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. निवेदन देताना मलकापूर परिसरातील सकल हिंदू समाज तसेच गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परिसरात उत्स्फूर्त अभियान सुरू आहे. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात यावा. त्याचप्रमाणे राज्यात ज्याप्रमाणे दर्जा दिला गेला आहे त्याप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात यावा. गोहत्या ही निर्यात जी आहे, गोहत्या थांबली पाहिजे. त्याप्रमाणे गोमांसाची जी निर्यात आहे ती बंद झाली पाहिजे. या सर्व साधू संत आणि सर्व समाजातील लोकांच्या भावनांचा विचार निश्चितच सरकार करेल आणि या आपल्या भावनांचा आदर सन्मान करून त्वरित यावर अंमलबजावणी करेल अशी मी आशा करतो. निवेदन देण्याचा विषय असा आहे की भारतातील हिंदू समाजातील सर्व धर्मातील जे साधू संत आहे त्या साधू संतांच्या आशीर्वादाने एक फार मोठं निवेदनपत्र, एक आंदोलनाचं स्वरूप गौमातेच्या परतरक्षणासाठी या ठिकाणी देण्यात येत आहे. कारण महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यमाताचा दर्जा दिल्यानंतरही फार मोठ्या प्रमाणामध्ये आजही गायीची कत्तल होत आहे, ती सुद्धा थांबली पाहिजे. आणि भारतातून जे गौमांस निर्यात होत आहे ते त्याचं सुद्धा कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आणि गौमातेला राष्ट्रमातेचा दर्जा केंद्र सरकारने द्यावा या तिन्ही प्रकारच्या मागण्या, प्रमुख मागण्या निवेदनाच्या द्वारे सरकारकडे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. संपूर्ण भारतामध्ये गोमातेचं पूजन आणि गोहत्या बंद झाली पाहिजे याकरता शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावे. माझी शासनाला एक विनंती आहे की शासन जे कत्तलखाने चालू आहेत गोहत्येसाठी ते कत्तलखाने सर्वात पहिले बंद करण्यात यावे. कारण काय की इथं एक एक गाय कापू नका म्हणतात आणि तिथं हजारो गायी रोज कापल्या जात आहेत. तर माझी सरकारला एक विनंती आहे की सर्वात पहिले एक काम करा की ते कत्तलखाने जितके असतील भारतातले ते पहिले आपली हिंदू संस्कृतीचा हा देश आहे तर इथे एकही गोहत्या झाली नाही पाहिजे याच्यासाठी खबरदारी सरकारनं घेतली पाहिजे.